हॅलो, नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कशा तुम्ही? होप की तुम्ही सगळे ठीक असाल. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पुन्हा एकदा रानामध्ये. माणसांच्या गर्दीपेक्षा ना त्या झाडांची गर्दी ना खरंच खूप छान वाटते, हो की नाही? तुम्हाला काय वाटतं? कारण माणूस आता आहे ना, माणूस राहिलेला नाही आहे. तर त्या माणसांपेक्षा, माणसांच्या गर्दीत राहण्यापेक्षा मला आहे ना या झाडांच्या गर्दीत राहायला खूप आवडतं. तर त्यामुळे मी बऱ्याचदा अशा प्रकारे रानात आहे तो फिरत असतो. तर तुम्हीसुद्धा या व्हिडिओमध्ये आज माझ्याबरोबर फिरणार आहात. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे आमच्या गावाकडच्याच जवळच रानामध्ये. आणि ॲक्च्युली ही जागा आहे ती आमचीच आहे. तर इकडे ही अशी पडीक जागा आहे. इकडे काही जास्त लागवड नाही. तिकडे आमची काजूची खाली लागवड आहे. तर मी इकडे आलो आहे ना, तर मला काय दिसलं आहे, तर बघा काय आहे, खूप काय आहे माहिती आहे का? झाडाला पैसे लागलेत. पैसे लागलेत, खरंच झाडाला पैसे लागलेत. परंतु हे काढून गेल्यानंतर नक्कीच मला पैसे मिळणार आहेत. तर काय आहे ते दाखवतो तुम्हाला. तर बघा, हे आहेत हरडे. हे बघा एक हरडीचं झाड आहे आणि हे आहेत हरडे. तर आपण आहे ना हे हरडे आज काढणार आहोत. तर बघा पूर्णपणे कशा प्रकारे झाडावरती बऱ्यापैकी लगडलेले आहेत हरडे आणि हे बऱ्यापैकी कोवळे आहेत. तर आपण एकदा त्यांचा ट्रायल घेणार आहोत. तर हे आपण काढून घेऊया. 1 2 3 आणि 4. तर आपण हे 4 काढून घेतलेले आहेत. आता जर आपण एका ठिकाणी बसूया, तर हरडे आहेत ते आपण काढून घेऊन जाणार आहोत. परंतु हरडे असतात ना, ते थोडेसे कोवळे पाहिजेत, त्यामध्ये बी नाही पाहिजे, मोठी जाडसर झालेली बी. तर जर त्याच्यामध्ये बी झालेली असेल तर मग त्याचा रेट आहे तो कमी मिळतो. तर त्यासाठीच मी हे फोडून बघतो की हे आपल्याला चालणार आहेत की नाहीत. तर हा बघा आपण मोठा काढून घेतलेला आहे. तर हा आहे ना एवढा ह्याच्यामध्ये बी झालेले आहे. तर एवढा हरडा आपल्याला नको घ्यायला. हा थोडा कोवळासा वाटतोय, बघूया. याच्यामध्ये कोवळी बी आहे. मी आता पहिल्यांदा पटापट काढून घेतो आणि नंतरला मग तुम्हाला दाखवतो मला की मी किती काढलेले आहेत. तर बघा अशा प्रकारे जंगल आहे. जंगलामध्ये ना खूप शांत वाटते. आता एवढं गरमी होते तर इथे मात्र मस्त हवा लागते, गार, खूप छान वाटतंय. तर मी एका हरडीवरून काढली थोडीशी, परंतु जास्त करून ना आता त्या हरडीवरती झून आहेत. तर आपण आता दुसरीकडे निघालोय. हा रस्ता आहे ना बघा, हा रस्ता आहे. या रस्त्याने कोणतरी रानटी प्राण्याचा रस्ता आहे. तर रानामध्ये मला आहे ना कुठलाही आता पक्षी वगैरे कोणी काय ओरडताना दिसत नाही किंवा आवाजसुद्धा येत नाही कुठे पक्ष्यांचा जास्त. बघा दुसरी हरण आहे. तर हिच्यावरती आहेत परंतु खूप अशी कमी कमी आहेत एका फांदीला. हे बघा, आता आहे ना काय झालं माहिती आहे का, कुठला तरी प्राणी आहे ना इकडून या बाजूने गेला. तर मी आपला हरडे काढण्यामध्ये दंग होतो. मात्र तरीसुद्धा मला असं असं वाटतच होतं की आजूबाजूला कोणीतरी आहे आणि कोणतरी प्राणी होता. तो आता इथून धावत इथूनच आता इथून खालून धावत आहे ना, असा गेला. तो मला झाडीतून गेला ना, झाडातून गेला. त्यामुळे मला तो प्रॉपर कोण होता तो सुद्धा दिसला नाही. तिकडे थोडासा आवाज आला म्हणून मी तिकडे बघितलं, तर तो झाडाच्या आड तिकडे गेलेला. फक्त तो गेला त्याचा आवाज आला, तो मला दिसला नाही व्यवस्थित. तर कोणतरी मला वाटतं हरण असेल किंवा डुक्कर वगैरे कोणतरी असेल. पण डुक्कर असेल ना मला वाटत नाही, डुक्कर नसेलच, बहुतेक हरिण असेल. तर असे रानातले प्राणी आहेत ते इकडे असे एकदम शांत जर जागा असेल मग तिकडे फिरत असतात दिवसाचे सुद्धा. तर बघा असं एकटा असलं नाही की काय असं भीती नाही वाटत, पण कोणतरी सोबत असलं की बरं असतं. हां, तर चला आपल्याला थोडीफार या हरडीवरती ना बऱ्यापैकी भेटली इथे. चला आता आपण पुढे जाऊया, आणखी बघूया. आंबट आहे, खूप आंबट आहे.
तर बघा हे आहे ना, या झाडाचं अशा प्रकारे हे बघा असं आहे, हे झाड आहे. हे झाडाचं नाव माझ्या आता लक्षात येत नाही. तर हे आहे ना, ह्याचं हे शेवटचा अशा प्रकारे हा कोंब आहे ना तो काढायचा आणि लहान असताना खूप वाजवायचो खूप. तर आपल्याला मगाशी दिसलेला ना तो भेकरच असणार. कारण का माहिती आहे का? तर हे बघा भेकर म्हणजे हरीण. हे बघा इथे इथे त्याने टॉयलेट केलेलं आहे. हा बघा इथे आहे, इथे 2 ठिकाणी आणि या इथे सुद्धा आहे. हे बघा तर तर नक्की तो हरणच होता. हरीण म्हणतो, भेकर म्हणतो, तर भेकरच होता. हां तर मला तो दिसला कारण त्याच्या जो धावला ना त्या धावण्याच्या आवाजावरून पण मला तोच वाटला. कारण धावण्याच्या आवाजावरून पण प्राणी आहेत ते आपल्याला ओळखता येतात. तर काही दिवसापूर्वी जोरदार पाऊस पडला होता, तर त्यामुळे आता इथे आहे ना बघा कातलावरती ना पाणी साचलंय बघा. पहिल्याच दिवशी मला वाटतं इथे ना कोणतरी प्राणी इथे आलेले आहेत. कारण इथे डबक्यामध्ये बहुतेक डुकरं आलेली असणार. कारण डुकरं याच्यामध्ये लोलून आहेत ना, गेलेले आहेत. हे बघा इथे पाय लागलेले असतील. खूप दिवस झालेत त्यामुळे हे बघा हे पाय लागलेले आहेत त्याचे. हे डुकराचे पाय आहेत. हे बघा हे डुकराचे पाय आहेत आणि हे बघा इकडं पण लोळलेलं आहे मातीमध्ये. हां तर डुक्कर नक्की आलेला होता, आता आलेला नाही. काल परवा म्हणजे 2 दिवसामध्ये आलेलं नाही आहे. आणि त्यांचा रस्ता आहे ना, हा बघा रस्ता बघा इथून येत आहेत. हे बघा हा रस्ता गेला आहे, हा दिसतंय तुम्हाला याच्यामधून. हा रस्ता असा 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 गेला आहे तिथे, तिकडून येतात. एक इकडून आहे आणि एक इकडून आहे, पण इकडून कमी. हा रस्ता जास्त रहदारीचा वाटतो. इथून झाडी जंगल पकडूनच येत असतात, त्यामुळे हाच रस्ता आहे. हा तर आता काही दिसणार नाही डुक्कर वगैरे आता, कारण का ते जंगलामध्ये कुठेतरी झाडी पकडून बसलेले असतात. तर आता नाही दिसणार. संध्याकाळ झाली ना 6 वाजले की मग ते बाहेर पडतील. तर आतापर्यंत बघा आपली एवढी पिशवी झालेली आहे, दिसतंय का? एवढी पिशवी झाले. तर जवळजवळ 1.5 तास गेला असेल. थकलोय, खूप थकलोय. हा ताण लागले आता बाबा, मला पाणी प्यायला पाहिजे. हा हरडा आहे ना पूर्णपणे जून झाला आहे. ह्याच्यामध्ये आता बी झाली पूर्ण. ह्याच्यामध्ये आता बी झालेली आहे. अशा प्रकारचा पण हरडा घेतात, परंतु याला रेट कमी आहे. तर पुन्हा फिरून आपण मग अशी जिथून निघालो तिथे आलो. हे बघा इथे बॅग आपण ठेवली होती, पाण्याची बॉटल. हां तर पाणी पिऊया. ॲक्च्युली आता पाऊस पण जवळ आलेला आहे आणि आता वेळ कमी आहे आणि आता हरड्यांचं मार्केट पण बहुतेक बंद होईल. तर त्यामुळे आपण थोडेसेच हरडे काढू, मार्केटची थोडीशी माहिती घेऊ आणि मग व्हिडिओद्वारे लोकांनासुद्धा माहिती देऊ. तर आपण आता एवढेच काढू आणि आता थोड्या टायमाने आपण आणखी थोडे बघूया. या हरडीवरती आता आपण काढणार नाही आहेत, तर दुसऱ्या बघूया थोडेसे कोवळे कुठे भेटत आहेत काय. चला तर आता निघूया. खूप सुगंध येते. तर यांच्या ना फुलांची भाजीसुद्धा बनवली जाते. या फुलाला आता शेंगा येतील आणि या शेंगा जेव्हा कोवळ्या असतात ना, तर या कोवळ्या शेंगांची भाजी बनवली जाते. एवढी जबरदस्त लागते ना, थोडीशी कडू लागते, परंतु खूप आयुर्वेदिकदृष्ट्या शरीराला आपल्या खूप फायदेशीर आहे. तर त्यामुळे एकदा तरी या आपल्या कुड्याच्या शेंगांची भाजी आहे ना खाल्ली पाहिजे. तर मित्रांनो, मी मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं की माणसांच्या गर्दीपेक्षा ही झाडांची गर्दी खूप चांगली वाटते आणि जवळची वाटते. कारण माणसं आहे ना, माणसं राहिलीत नाही. माणसं आता अक्षरशः अशी झालीत की दुसऱ्याचं कसं वाईट होईल ना यावरती टपून बसलेली असतात अक्षरशः. तर तुम्हाला काय वाटतं, तुमचा अनुभव काय? तुम्ही नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा काय. तर मित्रांनो, आता जवळजवळ 6 वाजलेले आहेत आणि आता आपण काढून आलेलो आहोत खाली जंगलातून बाहेर आलेलो आहोत. आणि येऊन मी थोडासा बसलो, पाणी प्यायलो आणि बघा हे एवढे भेटलेत. हे आहेत ना एकदम असे बारीक बारीक आहेत. हे बघा एकदम बारीक आहेत, ते मी ते बाजूलाच ठेवलेत. हे बघा अशा प्रकारचे. आणि हे दुसरे आहेत ना ते थोडेसे मिक्स आहेत, बारीक पण आहेत आणि मोठे पण आहेत. तर त्यामुळे मी ते वेगळंच ठेवलेत. तर याचा रेट थोडासा वेगळा आहे आणि याचा रेट आहे तो वेगळा आहे. तर आता आपण घरी जाऊ. आज आहे ते घरी गेल्याच्या नंतरला आज काय सुकणार नाही, आता संध्याकाळ झालेली आहे. मात्र उद्याला
उद्या परवा मला वाटतं 3 दिवस जातील. जर ऊन राहिला तर बरं होईल, मध्ये जर पाऊस आला तर आपला प्लॅन आहे तो सर्व खराब होणार आहे. तर ऊन असेल तर बरं होईल, म्हणजे 3 दिवसामध्ये मी विचारलं आहे तर 3 दिवस चुकले तर घेऊन जाऊ शकतो. आणि सुकल्यानंतरला आपण जाणार आहोत दापोली मार्केटला. तर तिथे कशा प्रकारचा रेट मिळतो या हरड्याला ते आपण प्रत्यक्ष बघू, म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती पडेल आणि या व्हिडिओतून तुम्हाला सुद्धा माहिती मिळेल. आणि मग तुमच्याकडे जर तुमच्या जमिनीमध्ये जर अशा प्रकारचे हरडे असतील तर तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे जमून आहे ते विकू शकता, आहे ना. तर मी फक्त एक ट्रायल म्हणून आज आलेलो आहे. बघूया आपण दापोली मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला किती रुपये याचे मिळतील. तर मित्रांनो, नक्की पुढचा व्हिडिओ पहा. आपण दापोली मार्केटमध्ये जाऊन हे विकणार आहोत, तर त्याला कशाप्रकारे किती रेट मिळतोय तर याची माहिती आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये मिळेल. आणि मित्रांनो, आपण दापोली मार्केटमध्ये सुद्धा फिरणार आहोत. तर तिथे आणखी काय काय मिळतं हे सुद्धा पाहणार आहोत. आणखी तिथे काय काय घेतलं जातं किंवा काय काय विक्री होते ते सुद्धा पाहणार आहोत. तर आपण ते पाहणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. तर असेच भेटत राहू आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा, आहे ना. चला तर, बाय. तर मी येताना सुरी आणि 2 हापूसचे आंबे घेऊन आलेले आहे. तर या, मी एक खातो, एक तुम्हाला.